धन्यवाद पाटील नेटवर्क, कॅमेरामॅन मिस्टर कपिल पाटील, सूरज यादव, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. अधिवंदन बाप्पा गणरायाला आणि तदनंतर मुजरा, ज्या राजामुळे आपण पाहिलं हे हिंदवी स्वराज्य इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना. आणि जय शिवराय. सफाळे नगरीला शौर्य, पराक्रम, त्याग, धाड, जिद्द, चिकाटी आणि सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मैदानावरती उतरतील 10 संघ. त्यातून ऑलरेडी एक आता आली आहे सुपर 5 मध्ये आणि आता सुरू झालाय सुपर 10 चा थर्रार. मॅच नंबर 2. एका बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि जय हनुमान वाडीव. पहिल्या बॉलवरती ऍड झाली आहे सिंगल जय हनुमान वाडीव. आज वाडीवला इतकंच म्हणावं लागेल, वाडीव दिसतंय राव. अगदी ते क्रिकेट या मॅच मध्ये या टीमला खेळावं लागेल. समोर गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. कौशल, फटका, फसलाय, मिड ऑफला बॉल आणि कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे आप कॅच तो जीतोगे आप मॅच. आणि हा सामना जितका आज बाजाराळी मनोर किंवा टीम धाकटी डहाणू यांसाठी विजय महत्वाचा नाही है ना, तितका महत्वाचा विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी. क्योंकि कभी कभी राज गहरे होते लेकिन उनके पीछे पर्दे के बाहर आने वाले सच वो खतरनाक होते हैं. ही मॅच तीच है. हा लोवर फुल टॉस, मिड ऑन रन आउटची संधी. अपील, यस, ओईटी आउट. मागच्या बॉलवरती जीवनदान, तर आता लगेच केलंय इम्प्रूव्ह या ठिकाणी मिस्टेक. आणि मी तर सांगिक यश टीम विठ्ठल रखमाई विठ्ठल वाडीला आणि वाडीवला लागलाय धक्का पहिला. सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. अगदी हे जरी म्युझिक असल्याना पुढे काही लाईन्स तुम्हाला डीजे मास्टर कंटिन्यू करताना ऐकवतील. आया है राजा लोगो रे लोगो, मिट्टी के दीपक से तन तेल खत्म तो खेल खत्म. आणि म्हटलं जातं ना अपना टाइम आएगा. रॉकी ग्रुप इतकंच म्हणतं अपना टाइम कब नहीं आएगा, अपना टाइम अप्पू निच लाएगा और आज ही इधर हिच लाएगा. आणि आज रंगती आहे रॉकी ग्रुपच्या मानाची सन्मानाची. टेंबी खोडावे गावाला आज महाराष्ट्राच्या नकाशावरती अभिमानाचा आनंदाचा क्षण देणारी रॉकी ग्रुपची आज रंगेल मेगा फायनल. आज सफाळ्यामध्ये आहे ना पार्किंगमध्ये गाड्या कमी लागतील कारण आज ग्राउंड इकडे पॅक होईल. आज स्टेशनची पार्किंग खाली राहील कारण आज सफाळ्याला लागेल कर्फ्यू, कारण आज आहे रॉकीची फायनल. टप्पा पडलाय, पुन्हा निघलाय बाहेर. अंपायरचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, लगातारच्या काही एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती पुढे घेऊन जात आहेत 4 या आकड्यावरती. आणि आता एक एक्स्ट्रा अजून ऍड झाली आहे म्हणजे 2 व्हाईट बॉल, 1 डबल, 1 सिंगल. धावफलकावरती धावा 5, प्रोजेक्टेड स्कोर 40 आणि बनलेच पाहिजे त्या मॅच मध्ये टीम वाडीवसाठी 40 ते 45. आता बॅटन पॅड मध्ये टाकला होता, शफल झाले. त्यानंतर बॅटन पॅड मधनं केला फ्लिक, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वाडीवसाठी पहिला चौकार. थँक्यू डीजे. इथे चौकार 8 झालाय. डीजे मास्टर पण आज संडे आहे, सांगतो रॉकी ग्रुपला की एक्झॅक्टली आज सगळ्यांना काय पाहिजे. 9 लॉस ऑफ 1. बॅटन पॅड मध्ये टाकला होता यॉर्कर, 1 सिंगल ऍड केली जाईल. चांगलं रंगल्या बॅटल. हार मानेल ते नाव वाडीव नाही आणि मैदानावरती खेळती आहे दुसऱ्या बाजूला विठ्ठलवाडी. तर मग मजाला मॅचला किनारा नाही भेटला ना मित्रांनो तरी चालेल, पण आयुष्यात कधी माघार घेऊ नका. समुद्रावरती देखील लढाई सर केली जाते कारण आयुष्यात नौका त्याच बुडतात ज्या पाणी आतमध्ये घेतात
त्यामुळे आज स्वतःला अजिबात या पाण्यामध्ये डुबून देऊ नका, कारण हा महासागर आज रॉकी ग्रुप ट्रॉफीचा इथे रंगणार आहेत. खतरनाक मॅचेस आणि एक जबरदस्त संघर्ष प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला बनताना दिसेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील आहे डीप मध्ये, कॅचचा कॉल आणि पुन्हा सोडलाय झेल. अगदी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटची बाईक त्याच्यासमोर सोडलेल्या हा 2 कॅचेस नंतर तुम्हाला कदाचित हा जो 10x10चा एरिया आहे ना, तो नंतर 1 लाखाला आपण गमावलं की काय असं संध्याकाळच्या सत्रात वाटेल. कारण इकडे तुम्ही हक्काने सध्या बघू शकता, बट त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे 5 स्टार 5 सुपर 5 मध्ये जाणं. टीमची टोटल धावफलकावरती षटक संपलंय, मैदानावरती पहिलं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत. या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहताय स्कोर कार्ड वरती 12 षटक संपलंय, मैदानावरती पहिलं रन झालेत 12. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जावा त्यासाठी छोटीशी टीम हडल सुरू झाली आहे. व्यासपीठावरती आज अनेक मोठ्या संख्येनं मान्यवर येताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज रॉकी ग्रुपनं कमवलेला त्यांच्या आयुष्यातील मित्र परिवार या व्यासपीठावरती भेट देताना मागचे 10 दिवस तर आपण पाहिलाय, आता आजचा 11वा दिवस आहे. मागचे 10 दिवस सप्ताह संपलाय, आज काल्याचं कीर्तन आहे आणि आज तुम्हाला या मैदानावरती पैसा वसूल मॅचेस पाहायला मिळतील. सकाळचा नाश्ता लवकर लवकर करा आणि आज पोळचा टेंबी खोडावे गावाला रॉकी ग्रुप क्रीडा नगरीला तिकडे रंगती आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीची, ती म्हणजेच रॉकी ग्रुप ट्रॉफी. ओव्हर नंबर सुरू होती मैदानावरती 2. दुसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालाय. अगदी तुम्ही शूटआउट सिनेमा जर मन्या सुर्वेची स्टोरी पाहिली ना, त्यामध्ये एक वाक्य है, अगर तू अपना ज्ञान देने से पहले पूरी कहानी नहीं बताता तो आज तू जिंदा होता, क्योंकि तूने मेरा नाम पूरा नहीं सुना. मन्या सुर्वे, भार्गव सुर्वे का छोटा भाई. जसं मन्या डॉन होता ना, तसं विठ्ठलवाडीचा मन्या डॉन आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. सफाळ्याच्या क्रिकेटला एक वैभवशाली दिवस ज्या नावानं दाखवलं. मागच्या मॅचमध्ये किरण गुरुद्वानला तुम्ही पाहिलं, त्यानंतर आता तुम्ही मन्याला पाहताय. हो मित्रांनो, ही तीच नावं आहेत जी जरी आज ग्रामीण क्रिकेट आपल्या गावासाठी खेळत असतील, पण या नावांना सफाळ्याचं क्रिकेट ओळखलं जातं. जसं भावेश पवारला प्राऊड ऑफ भिवंडी म्हटलं जातं, तसंच विठ्ठलवाडीचा मन्या डॉन हा देखील सफाळ्याच्या क्रिकेटचा अभिमान आहे. आणि 91 धावा या स्पर्धेमध्ये एका मॅचमध्ये त्यांना बनवलेत. आता त्याला विकेटची खुर्राक पाहिजे, नाही मिळणार. चाललाय बॉल लॉंग ऑनला, वॉर्ड ट्राय, बट फायनली बॉल फरार झालाय आणि हा आलाय चौकार. फंटास्टिक 4. आज मनाला असं काही करायचंय की एक दिवस विजयाचा गुलाल अंगावरती पडेल आणि आयुष्यातला सगळा संघर्ष संपेल. अजून एक मोठा फटका आलाय, मनालाच केलाय टार्गेट, ठोकायचं तर टॉप. अगदी ते करतीये सध्या टीम वाढीव. मनाच्या अगेन्स्ट देखील रन्स बनवू लागले. जर 40-45 बनल्या तर हा सामना खतरनाक रंगेल, कारण वाढीवकडे देखील गोलंदाजी खूप भारी आहे. आजच्या दिवसातील मॅच ऑफ द डे सध्या तुम्ही पाहता. यानंतर पुढचा सामना त्याचा देखील टॉस झाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत, जिथे इन ॲक्शन जयू स्पोर्ट्स अर्नाळा, जयूच्या आठवणीत ती टीम उतरेल. तर इतिहास घडवण्यासाठी श्रीकृष्ण चाफेवाडी तयार आहे. दोन्ही टीमचं करूया स्वागत. आणि तदनंतर पालघर 11 श्रीराम एन्जॉय टेंबी खोडावेच्या विरुद्ध, आणि तदनंतर चॅलेंजर बाजाराळी धाकटी डहाणू वर्सेस बाजाराळी मनोर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. टॉस अगदी इनिंग ब्रेक मध्ये, बट इथे घडलंय काय, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. सध्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. जनमान वाढीव चांगला टाकला होता मनानं बॉल, आज जरूर आला, बट डावा स्टिकच्या थोडासा बाहेर. आणि क्रिकेट काय सांगतं, एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल दी व्हाईट बॉल. मनाला विकेट पाहिजे आणि ती येईल का? मिड विकेटला बॉल हो आली आहे. आता टिपलाय झेल, संपलाय खेळ आणि मी ती विकेट मन्या डॉनला. फलंदाज बाद 18ला धक्का लागलाय, दुसरा.
थँक्यू डीजे. चौकार षटकार अगदी मैदानावरती येत राहतील. विकेटचा थर्रार सुरू राहील. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा. मेहनतीचं फळ काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण रॉकी ग्रुपचं एक क्रीडांगण आणि त्या सोबतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि एकच सांगेल, रॉकी ग्रुपला आयुष्यात जितका मोठा संघर्ष कराल ना तितका मोठा विजय तुमच्या पदराला वारा घालतो. कारण संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो आयुष्यात पुढे जातो. आणि रॉकी ग्रुप फक्त पुढे नाही हे इतकंच सांगतात, वी लाईक लिव्हिंग टॉप, कारण आम्ही सफाळ्याच्या क्रिकेटचे राजे आहोत. 18 लॉस ऑफ 2. बाडनपाडमध्ये होता, हलक्या हाताने खेळलेत. बॉलचा लॉन साईडला ऑन ड्राईव्ह केला, मिड विकेटला फील्ड, एक सिंगल मिती आहे. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारे असतात. त्यामुळे स्वतःला इतकं भक्कम बनवा, कारण संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. आणि जोपर्यंत क्षणीचं घाव घेत नाही तोपर्यंत दगडदेव होत नाही. अंतिम बॉल बाकी या मनाच्या स्पेलमधला. आत्तापर्यंत खर्च केले त्यानं 7. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आली तर प्रेशर बनेल. सिंगल आली तर 10च्या सरासरीने एक चांगल्या स्टेजला टीम जय हनुमान वाढीव पाहायला मल. एक सिंगल ॲड केली जाईल. सेकंडचा धोका आहे, कॉल केला जाईल का? फिल्डिंग चांगली झाली आहे. षटकं संपली आहे 2 आणि धावा धावफलकावरती झालेत आत्तापर्यंत 20. थँक्यू डीजे. हा मॅच हायलाईट सध्या तुमच्या समोर आहेत. अगदी आपण पाहताय काही हायलाईट्स लाजवाब आहेत, काही हृदयाला स्पर्श करणारे तर काही चटके देणारे, कारण काही झेल देखील सुटले. त्यानंतर आलेला हा चौकार तुम्ही पाहताय जो लॉंग ऑनच्या बाहेर आला होता फिल्डरला बीट करून. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय मन्यानं काढलेली मिड विकेटला विकेट सध्या तुमच्या समोर. सुपर टेलिकास्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतं. सध्या वॉररूममध्ये आपल्या सोबत आहे जो ऑपरेटर आपण पाहताय मुन्ना जयस्वाल. 20ला 2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतात. षटकं संपली आहेत मैदानावरती आतापर्यंत 2. आणि मॅचमध्ये आत्ताही दोन्ही संघ बरोबर एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टायमर ऑन, वेळ जास्त जातो म्हणा, त्याच्यावरती देखील थोडंसं लक्ष द्या, कारण आज 9 मॅचेस सगळेच्या सगळे सामने आपल्याला 4 ओव्हर्स कव्हर करायचे आहेत. 1-2 सामने जर थोडेसे रॉकी दादा एकतर्फे झाले तर कदाचित आज सेमीफायनल फायनल 5 ओव्हर्स देखील करायला मिळतील, कारण वेळेवरती आज बरोबर पहिला बॉल या ठिकाणी पडला आहे. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी जनमन वाडीव यांच्यातील मॅच नंबर 2 सुरू आहे. 9:47 आज पहिला बॉल आपण टाकला आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला सामना जिंकून सुपर 5 मध्ये आला आहे टीम NCC सफाळे, आणि त्यांचं देखील करूयात आपण सुपर 5 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3 महत्वाची 2 षटकं, विकेट्स काढावा लागतील, दुसऱ्या बाजूला रन्स बनवावा लागतील. हाल ओव्हर फुल टॉस ड्राईव्ह केलं होतं, शॉट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, नॉट आउट नॉट आउट, आणि एक सिंगल या ठिकाणी ॲड केली जाते. एक बॉल आहे ना या मॅच मध्ये विठ्ठलवाडीच्या क्रिकेट प्रेमींच्या काजाचा ठोका चुकवताना पाहायला मिळेल. एक रन्स या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी रन्स यायला पाहिजे या आशेनं या हेतूनं संघ जिंकला पाहिजे. वाडीवचे आलेले पाठीराखे आज आपल्या गावाला सपोर्ट करतील, कारण आज बिना दिवाळी आज बिना हल्दी जर तुम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे तर मग आज तुम्हाला जिंकायचं आहे. रॉकी ग्रुपचं हे मानाचं चषक मग बिंदास आज गावामध्ये संध्याकाळमध्ये या ट्रॉफीची वरात घेऊन तुम्ही मिरवणूक काढू शकता, कारण ही ट्रॉफी जिंकण्यासाठी अगदी तुम्हाला मार्केट किंवा प्लेस्टोरवरून नाही तर क्रिकेटच्या मैदानावरची हिंमत दाखवावी लागेल. बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे, एक सिंगल वॉर्ड स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण, एक वाचणारी धाव, एक बनणारी रन या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा 22 रन्स अगदी आपण पाहताय. 2 विकेट्स 2.2चा खेळ झालाय. आकड्यांचा खेळ सध्या मॅजिक स्कोर कार्ड वरती तुम्हाला दाखवतोय. बट या मॅच मध्ये मन्या नावाचं मॅजिक मैदानावरती चालणं विठ्ठलवाडीसाठी इम्पॉर्टंट आहे. टप्पा पडलाय, लाजवाब बॉल पडल्यानंतर जो फिरलाय ना लेग ब्रेक तो खतरनाक आहे, आणि यष्टी रक्षकांना मागे केलेला एमएसडी स्टाईल क्विक सेकंड मध्ये अगदी जे रिॲक्शन्स कीपरचे होते ते लाजवाब आहेत. आणि ज्या काही घडामोडी मैदानावरती घडलेत, अंपायरनं सांगितलं चलो चलते फिर पाटील नेटवर्क के साथ थर्ड अंपायर के पास. अंपायर कॉल आहे,
या पाहूयात आता एक्झॅक्टली काय घडलं होतं. स्टंपिंग ज्यावेळी केलं अगदी 1 ते 1.5 सेकंदाचा वापर त्यानं केलाय. धोका आहे, धोका आहे, इकडे धोका आहे. बॅट्समनला माहिती आहे जर पाय तिकडे लाईनच्या आत नसेल तर घरटं सोडावं लागेल. कारण म्हटलं जातं ना, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरटे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असायला हवी. आज ते क्षितिज या ठिकाणी कोण गाठेल त्याचं उत्तर आजची संध्याकाळ आपल्याला देईल. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि डिसिजन या ठिकाणी येतोय, हे पाहू शकता. ऍक्शन रिप्ले, बॅट इन दी एअर, जमिनीवरती स्पर्श बॅटचा नाहीये. फलंदाज परततील माघारी आणि मिळतीय विकेट टीम विठ्ठलवाडीला. थँक्यू डीजे. आज हे सगळे सॉंग्स प्रेक्षकांना आपल्या ठोक्यावरती नाचवताना पाहायला मिळतील. डीजे रॉकर्सच्या भूमिकेत आपल्या सोबत डीजे सौरभ. अतिशय चांगलं सध्या सॉंग्स क्रिकेट विथ म्युझिक आपल्या तालावरती तो या ठिकाणी नाचवतोय. कदम सर जे उपसरपंच आहेत त्यांचं पूर्ण सेटअप आणि सध्या ॲज अ ऑपरेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ या ठिकाणी खूप चांगलं काम करतो. न्यू बाटा मैदानावरती आलेत. वॉट अ बॉल, लेफ्ट आर्म फिरकी पट्टूचा बॉल. त्याचा रायटी बॅट्समनसाठीचा जो लेग ब्रेक आहे तो मैदानावरती कुठल्या विकेटवरती कुठल्या टप्प्यावरती पडायला हवा ना, हे रोहितला चांगलं माहिती आहे. आणि रोहितनं आता कदाचित जी बॉलिंग केली आहे ना, संध्याकाळी म्हण्या इतकंच म्हणेल, भावा आज तुला एकट्याला वेगळी पार्टी देतो. 22 ला 3. आता टप्पा समोर होता, आता उडवायला हवं होतं. एक्स्ट्रा कव्हरला चुकला होता, इथे टप्पा विस्फोट व्हायला पाहिजे होता. बट हेलिकॉप्टर शॉटचं सिलेक्शन आणि अभय त्याच्या मनामध्ये जे भय आलाय, प्रेशर आलाय, त्याच्यामुळे थोडासा दबाव पडलाय. 22 ला 3 अंतिम बॉल रोहितच्या स्पेल मधला. आता लागली या बॅटची कडा आणि अजून एक विकेट मिळतीये रोहितला. काय बॉलिंग केली आहे. फिरकी पट्टू गोलंदाजी मार्क वरती आला आणि आपल्या फिरकीच्या तालावरती त्यांना फलंदाजांना नाचवलं आणि आता संधी मिळेल नाचायला. विठ्ठलवाडीच्या क्रिकेट प्रेमींना एक छोटासा डीजे वाला ब्रेक. षटक संपली आहे 3 धावा धावफलकावरती 22 विकेट गेलेत वाढीवचे 4. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सांगतोय, पुढचा सामना आहे चाफेवाडी विरुद्ध जयू स्पोर्ट्स अर्नाळा. काल तुम्हाला मॅचेस पोचवण्यात आले, तुम्हाला वेळेवरती इकडे पोचावंच लागेल. आणि जर तुमचा संघ 5 ते 10 मिनिटं जरी लेट करतोय तरी देखील पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. आणि अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, पालघर 11 आपण आला असाल तर आपण त्वरित संपर्क साधा. कॅप्टन रिक्वेस्ट आहे पालघर 11च्या कॅप्टनला आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. कारण श्रीराम एन्जॉय टेंबी खोडावे ते उपस्थित आहे, पूर्ण टीम. कारण आज त्यांना माहिती आहे हा बाजार आपलाच आहे आणि या आखाड्यात आज राडा टेंबी खोडावेचा झालाच पाहिजे. त्यामुळे पालघर 11 आपण त्वरित रिपोर्ट करा. आणि जयू स्पोर्ट्स अर्नाळा चाफेवाडी उपस्थित आहे. अर्नाळाचे कॅप्टन पुन्हा एकदा सांगतोय, इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे, आपण वेळेवरती पोचा. कारण स्कोर देखील 22 झालाय. आता गरज आहे कमीत कमी 14 ते 15 या ओव्हर्समध्ये बनायला पाहिजेत. कारण वाढीवला जर टार्गेट चांगलं सेट करायचं आहे, 2 ओव्हर मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती वाढीव 20 धावा. आणि तदनंतर मैदानावरती चित्र बदललंय, रिझल्ट काहीतरी वेगळा आहे. आणि आपण पाहताय धावफलकावरती धावा 23, लॉस ऑफ 4, 23 ला 4 बाद. वाढीवला इतकंच सांगेल, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडं म्हटलं चालेल, इतिहास तेच घडवतात जे आपल्या स्वप्नांसाठी वेडं होऊन त्याचा पाठलाग करतात.
संदीपने 3 बॉल 3 षटकार मारले तर उत्तम गावण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे 500 रुपयाचं पारितोषिक त्या सोबतीनं धावफलकावरती धावा देखील 40+ जातील ते महत्त्वाचं आहे टीम वाढीवसाठी. आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नसतं, तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थानं आपलं जीवन संपन्न करतात. आणि चिखलातनं क्रिकेटचं नंदनवन जर कुठे घडतं तर त्याचं नाव आहे टेंबी खोडावेचं हे रॉकी ग्रुपचं मैदान. बॉल तयार, बॉलिंग मार्क, टप्पा पडलाय, खाली राहिला, अँगल सोबत निघाला बाहेर. अंपायरच्या भूमिकेत आज आपल्यासोबत जोडले गेलेत मुंबई परिसरातील एक नामवंत अंपायर सागर मोरे सर, त्यांना साथ देतात सादिक राजापूरकर सर. त्या सोबतीनं आपण पाहताय याच गावातील एक लोकप्रिय प्रसिद्ध अंपायर नितेश दादा आपल्या सोबत आहे. टीमची टोटल 24, दोन्ही फ्रेम मध्ये बॅट्समन बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे फटका समोर चाललाय लॉंग ऑफला, एक्स्ट्रा कव्हरच्या जवळपास येऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि टिपलाय AB11 स्टँड आणि स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँडच्या मधोमध हा झेल. फलंदाज बाद, अजून एक धक्का वाढीवला दिलाय विठ्ठलवाडीनं. क्या बात आहे. डीजे मास्टर देखील अतिशय सुंदर सॉंग्स प्ले करतात. लास्टला जे छोट्या मुलाच्या व्हॉइसमध्ये एकदा झाला ना ते एकदा प्ले होऊन जाऊ द्या, मजा येतं ते गाणं ऐकायला. धावफलकावरती धावा 24, विकेट गेलेल्या 5. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 26 दाखवत आहे. एक षटकार कमीत कमी आला पाहिजे, वाढीवसाठी एक चांगलं टार्गेट बनेल. टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात, रनआउटची संधी, अजून एक डॉट. मागच्या 11 बॉलमध्ये फक्त 4 धावा आणि तब्बल 4 विकेट्स गमावलेत. त्या म्हणजे टीम वाढीवनं. आणि आज विठ्ठलवाडी फक्त इतकं सांगतीये, आज खेळायचंय, आज जिंकायचंय, तर ठासून आणि मैदानावरती मागच्या 11 बॉलमध्ये गोलंदाजांनी केलेलं कमबॅक ते सुपर्ब राहिलं. फॉल ऑफ विकेट्स आपल्या समोर काही क्षणात आम्ही घेऊन येतोय. हा पहिला विकेट्स तुम्ही अगदी पाहताय रनआउटच्या स्वरूपात जिकडे विकेट्स गेली होती. तदनंतर सेकंड विकेट तुम्हाला पाहायला मल जिकडे मिळाली मनाला डीप विकेटला एक चांगला झेल टिपण्यात आला. आधी सोडलेला 2 कॅचेस, तदनंतरचं चांगलं कमबॅक. आणि या ओव्हर्समध्ये ज्या 3 विकेट्स आल्या त्या या मॅचला कलाटणी देणाऱ्या होत्या. काय स्पेल होता रोहितचा, सुपर्ब. आणि रोहितची गोलंदाजी या मॅचमध्ये विठ्ठलवाडीकर म्हणतील वा भाई वा. इथे फटका चांगला, आता देखील समोर लॉंग ऑफ उभा, टिपला झेल. 6वा धक्का ऑलरेडी मागच्या बॉलवरती लागलाय आणि आता नंबर 7 आणि फक्त धावा बनले धावफलकावरती. 4 षटकं संपल्यानंतर 24 आणि बनवायच्यात आता या मॅच मध्ये धावा 25. अनेक सफाळेकर, आज संडे आहे, भरपूर जणांना सुट्टी आहे, काही जणांना कामावरती जावं लागतं आणि मनाचा जो मित्र परिवारांना अगदी त्यामध्ये नयन असेल किंवा चैतन असेल आवर्जून पाहत असेल की मनाला फक्त एक मॅच जिंकवायची आहे आणि आता 24 वरती डाव थांबलाय. बट वाढीवला घडवावा लागेल, इथे इतिहास तर लढावा लागेल टीम विठ्ठलवाडीच्या विरुद्ध. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. 24 बनलेत, 25चं टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत काही क्षणात. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करू. दोस्ती यारी दुनियादारी म्हणजे रॉकी ग्रुप. सफाळेमध्ये आणि पालघरमध्ये सर्वात भारी म्हणजे रॉकी ग्रुप आणि रॉकी ग्रुपच्या मानाची स्पर्धा रंगतीये टेंबे खोडावे नगरीमध्ये. तर आइए ना फिर टेंबी खोडावे. आज सफाळ्याच्या क्रिकेटचा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा सफाळ्याच्या मानाचा करंडक रंगतोय आणि 5 स्टार 5 मध्ये NCC सफाळे, तदनंतर वाढीव की विठ्ठलवाडी, त्याचं उत्तर थोड्याच वेळात हे क्रीडा नगरी आपल्याला देऊन जाईल. या आपण एक स्वागत सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत
नावेद शेख सर, खूप चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या मुखातून आपण ऐकल्यात, कारण 2 ते 3 वर्ष ते रॉकी ग्रुप चषकाला फॉलो करतात. डिसिप्लिन कसं असावं हे मात्र रॉकी ग्रुप चषकाने दाखवून दिलं गेलंय. त्यामुळे ही स्पर्धा एक पालघर जिल्ह्याची लोकप्रिय स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. आज भरलेलं मैदान खच्चाखच आपल्याला पाहायला मिळेल. या आपण स्वास्थ्यम हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय नावेद शेख सर यांना मी विनंती करेन आपण समोर या, आणि ॲडव्होकेट मिलिंदजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सनातन सन्मान करावं. सनातन सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. हा सन्मान गौरवशाली आहे, अजरामर सन्मान म्हणून जो ओळखला जातो. संपूर्ण रॉकी ग्रुपची अप्रतिम सदस्य या स्पर्धेच्या माध्यमातून आज उपस्थित राहिलेत. धन्यवाद डॉक्टर नावेद शेख सर, आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. एक अतिशय नम्रपणाचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. RG ट्रॉफी हे गोड सन्मान चिन्ह यावेळेला सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद नावेद शेख सर, थँक्यू व्हेरी मच. चला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता आपण करूयात बदलाव आणि ऐकूयात पालघर भूषण प्रमोद दादांचा आवाज आपल्या सोबत. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026 स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रॉकी ग्रुपचा हा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा आज मेगा फायनल आहे. रॉकी दादा अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल येलो टी शर्टमध्ये आलाय आज. भावा तुझ्यासाठी इतकंच. न हम गिरे न हमारे उम्मीद के मीनार, न हम गिरे न हमारे उम्मीद के मीनार, रॉकी ग्रुप के यारी को तोड़ने में गिरी दुश्मनों के सपनों की सल्तनत और सरकार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओंकारजी शेट्टे यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय चांगली ही स्पर्धा, आणि त्यामध्ये आपण पाहिलात तर आज केंद्रबिंदू ठरलेत ते आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग. संपूर्ण विटी लाईनची ही जी गावं आहेत, सफाळे स्टेशनपासून तर टेंबी खोडावे आणि इतरत्र गावं, आणि त्यातून आलेले हे संपूर्ण आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी टोटल फार कमी आहे. पहिलाच बॉल मनोज पाटील मन्या, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाले, 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 या धावसंख्येवर विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम. समोरच एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतो. अमोल पाटील, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. हे मैदान सुद्धा अमोल पाटीलने एक काळ खूप चांगल्या पद्धतीने एकावेक फॉर्मॅटमध्ये गाजवलं. सिंगल डबलला खूप महत्त्व द्यायचा, षटकार चौकारांची भाषा बोलायचा, आणि खऱ्या अर्थानं त्याच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देणारे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय भावपूर्ण श्रद्धांजलीचा. या वेळेला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 1 रन तर मेल. स्मार्ट सिंगल. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. सादिक सर वळत आहेत. लेग बायचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. संपूर्ण विठ्ठलवाडीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल पाटील स्मृती चषक आपण पाहिलं, त्यामध्ये संदीप किनी असतील, नवज्योत किनी असतील, प्रफुल्ल घरत असतील, वैभव घरत असतील, कुंदन घरत असतील, मनोज पाटील, कल्पेश पाटील, संपूर्ण टीम ज्यांनी खूप अतिशय जुमानी स्पर्धा पार पाडली गेली, त्यांना मानाचा मुजरा असेल. ऑन साईडला बॅटची एज घेत चेंडू शॉर्ट फाईन लेगला निघून जाईल. संदीप भोईर 40+ क्रिकेट खेळतायत. काय फिटनेस आतापर्यंत त्यांनी जपले. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेले. श्रीकृष्ण चाफेवाडी टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. वेळेवर तुम्ही पोहोचलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अक्षय पाटील, प्रणय पाटील अँड ऑल टीम, सुरेंद्र अँड ऑल टीम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रोहित थोडीशी कुठेतरी यावेळेला आपण पाहिलं तर
रोहित म्हात्रे आता थोडेसे चाचपडत आहेत. लेग बाईटचा इशारा येतोय कारण दोन्हीही बॉल फेस करत असताना बॉल खाली राहिले होते आणि तेच मात्र दर्शवत आहेत इथे कृष्णाला. कृष्णासुद्धा 1 ते 2 वर्षानंतर 40+ क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. नुकतं त्याचा वाढदिवससुद्धा आपण पाहिलात. 4 धावा झालेल्या आहेत. रॉकी ग्रुप चषक 2026चं हे शानदार आणि बहारदार असं आयोजन न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा आपण पाहतायत. हा रॉकी ग्रुप चषकाचा देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा, लोकप्रिय स्पर्धा. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. कृष्णाला मात्र बीट केलं. यावेळेला बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलला महत्त्व देत आहेत, परंतु मी अंकुशचं कौतुक करेन. जरी टोटल कमी असली ना तरी त्याने मात्र यावेळेला खांदे झुकवलेले नाही आहेत. कारण आमच्या रक्तातच नेव्हर गिव्ह अप हे डिक्शनरीमध्ये फिट आहे. मी कधी हार मानणार नाही. प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य असो किंवा कमकुवत असो, परंतु क्रिकेटचा खेळ क्रिकेटच्या जागी खेळणं फार गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा स्लाग स्वीप करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. विनायक पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकात अवघ्या फक्त पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली. ती अंकुश या गोलंदाजाची. फक्त 5 धावा खर्च केल्या, कोणत्याही गडी बाद झाला नाही. जमेची बाजू आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण सौरभ तरेला संधी. थँक्यू सौरभ. प्रथम ट्रॉफी जी क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगल्या पद्धतीने. कैलासवासी गुलाबानंद भोईर यांच्या स्मरणार्थ सुनंदा सदानंद पाटील यांकडून आपण पाहत आहे प्रथम ट्रॉफी जी क्रिस्टलची आपण पाहू शकतायत. एक न्यू लुकिंग जी आपण ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते न्यू लुकची. त्यानंतर कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहेश सदानंद गावड यांकडून द्वितीय ट्रॉफी. त्यानंतर गार्विक पिंकेश पाटील जे स्वतः आज व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिदास पाटील यांच्याशी बातचीत करत असताना चर्चा करतायत. तृतीय ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले. कैलासवासी गीता संतोष गावड यांच्या स्मरणार्थ कुमार दहेश सदानंद गावड यांकडून चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सरशिप केले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट मोर द विकेटने. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता का. पंच मात्र सागर मोरे सर त्या ठिकाणी पाहत आहेत, निरीक्षण करतायत, ऑब्झर्व करतायत आणि सांगतायत की खेळपट्टीच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतात व्हाईट बॉलचा इशारा केला आहे. परंतु मनोज पाटील यावेळेला दर्शवत आहेत की खेळपट्टीच्या थोडंसं बाजूला गेला आहे. स्वतः जात आहेत सागर मोरे सर त्या ठिकाणी ऑब्झर्व करतायत की खेळपट्टीच्या एक्झॅक्टली बाहेर आहे का तर नाही. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल सागर मोरे सर त्या ठिकाणी दर्शवत असताना व्हाईट बॉलचा तर इशारा आला आहे. एक रन तर ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. कृष्णाकडे भन्नाट वेग आहे, परंतु वेगेवर आता नियंत्रण ठेवावं लागेल. यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 6. गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत तर एका साईडला बॅटिंग स्टान्स 2 फ्रेममध्ये. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुट पंच केलाय. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत सनसनाटी झन्नाटीदार RG चषक चौकार. क्लास फटका होता. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. मनगडाचा वापर करत असताना ही ताकद आहे मनोज पाटीलची मनाची. चांगला बॉल होता. खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफ कटर बॉल होता. खाली राहिला होता आणि बॅट वरून जरूर आपल्याला पाहायला मिळाली. 10 रन झालेत. 25चं टार्गेट. आता विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. बॉलची चाचपणी केली जाते. फुलटॉस बॉल 24 कॅरेट बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळे बॉलची मागणी असते, डिमांड असते. जर आपण भिवंडीमध्ये गेलात तर तुम्हाला निव्हियाचे जास्तीत जास्त स्पेशली बॉल दिसतील. MRIचे बॉलसुद्धा तिथे यूज केले जातात चॅलेंजर ग्राउंडवर. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वसई विरारमध्ये सध्या तरी टेनिक्स बॉलचा डिमांड आपल्याला पाहायला मिळतो. सफाळीमध्ये काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलेला आहे 6 हिट बॉल असतील 70-70 लगा तो 6.
हे सुद्धा बॉल मात्र यूज केले जात आहेत यावेळेला. अप्रतिम हा फटका होता, परंतु इथून विकेट डाऊन. मनाला परतावा लागेल. काय जबरदस्त झेल टिपला गेला विदिन सेकंदामध्ये क्विकली. त्या ठिकाणी झेल टिपत असताना एक ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग. मनोज पाटील मन्या बॅक टू द डगआउट, गॉन. बाया मागतात सोनियाचा हार. सोनियाचे नादन माझ्या बाया जायला मिळार गो, बाया जायला निखिल म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रॉकी दादा यांचे पिताश्री जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे. त्यांना सुद्धा अभिमान असावा आपल्या मुलाचा. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, गॅप शोधलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फार वेगाने बॉल निघून गेला होता, परंतु अखेरकार शेवटच्या मोमेंटला बॉल स्टॉप केला निखिल म्हात्रे. आल्या आल्या काय जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळाला. सॉफ्ट हँड बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना नरम हाताने खेळला होता. फक्त दिशा दिली होती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच म्हणावं लागेल निखिल म्हात्रेच्या बाबतीमध्ये. 12 रन झाले. 13 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. कृष्णाने अजून हार मानलेली नाही आहे. सहजासहजी आम्ही हार मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आहे. चुका झाल्या बॅटिंगमध्ये, परंतु आता गोलंदाजीमध्ये आम्हाला ती कसर भरून काढायची आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यासाठीच मी उल्लेख केला. सहजासहजी हार न मानणारे वाढीवकर आहेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, निखिल म्हात्रे आउट. तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. तालुका जिल्हा हलतोय नावानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादाला नड नाचला कोण. किंग मेकर आमचे दादाला नड नाचला कोण. दादाला नड नाचला कोण. किंग मेकर बंटी दादाला नड नाचला. थँक्यू. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटीदादा यांचा उल्लेख वारंवार करावासा वाटेल, कारण या मैदानासाठी त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा या स्पर्धेसाठी पाहायला मिळतो. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. कुणालदादा पाटील असतील, त्यांचं सुद्धा हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. कुंजलजी राऊत साहेब असतील, कामनीश राऊत दादा असतील, यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. व्यंकोजी म्हात्रे साहेब असतील, संपूर्ण जी मंडळी आहे ती मात्र एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, या सर्वांचं सदशा आभार. यावेळेला दीपेश म्हात्रे थांबणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय. कुणालदादा पाटील स्टँडला. मानाचा सलाम, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. षटकार 6. करू नका नका लागू त्यांच्या नादी. त्यांची बरोबरी करू नका नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी कुपलय आमचा प्रेमच आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी कुपलय आमचा थँक्यू. क्या बात आहे. भव्य षटकार आणि स्वागत. पॉप्युलर लेडी अँकर म्हणून ज्यांची ओळख, रेश्मा मयेकर मॅडमसाठी जोरदार टाळ्या. आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मॅडम आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, विठ्ठलवाडीकर पहा किती खुश आहेत. यावेळेला स्टँड हा आमचा कॅमेरामॅन यावेळेला या पाहत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुंदन घरत कँडी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्टँडमधून वैभव घरत त्यांच्या समोर बातचीत करत असताना, आणि संपूर्ण ही मंडळी आपण पाहत आहेत. रेश्मा मयेकर मॅडम आमच्या ऑन स्क्रीनवर यावेळेला कॉमेंट्री बॉक्स दाखवला गेला आहे. खूप खूप धन्यवाद आहे. 12 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना अटीतटीचा पाहायला मिळतो. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकडे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो. फाईट करा, टीट फॉर टॅट. परंतु हा सामना आहे डू ऑर डाय. मंगेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मनीष. हा स्लॉक स्वीप खेळण्याचे प्रयत्न रोहित म्हात्रे ब्रदर्स जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं या ब्रदर्स जोडीने भरपूर धावा आपल्या करिअरमध्ये केलेल्या आहेत. इवन ब्रदर्स जोडी आपल्याला पाहायला मिळते. जसं श्रीकृष्ण चाफेवाडी या टीममध्ये आपण पाहिलं तर अक्षय पाटील, प्रणय पाटील यांची जोडी आपण पाहू शकाल.
त्यानंतर मंगलमूर्ती विराथन जर आपण पाहिलं तर रितेश किनी नयन किनी यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मथाने टीमचा विचार केला तर डेफिनेटली यश चौधरी आणि दीपेश चौधरी यांची जोडी फेम झाले. हलक्याच्या हाताने चेंडूला आपण पाहिलं, सरळ बॅटचा वापर करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली गेले आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता गुलाब अनंत भोईर यांना खऱ्या अर्थानं मानवंदना, त्रिवार अभिवादन देणारा हा चौकार, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर आणि त्या कटआउट्सला यावेळेला चौकार येतोय. 4. बॉल 2. अप्रतिम चांगला फटका आहे, ऑन साईडला खेळला गेला हेलिकॉप्टर शॉट, परंतु इथे 1 रन आणि दुसऱ्या रनसाठी पलटले दोन्ही बंधू. ग्रेट आणि फिनिश केले या सामन्याला. अंतिम 5चे दरवाजे ठोठावले गेलेत आणि अंतिम 5 मध्ये दिमागदार तिकीट मिळवलंय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन विठ्ठल रखुमाई, विठ्ठलवाडी या टीमचं अभिनंदन असेल तर एका साईडला जय हनुमान वाढीव टीम, खऱ्या अर्थानं आपलं सुद्धा मनपूर्वक कौतुक की या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आपण अंतिम